नमस्कार. चला तर मग आज एका खूप खोल प्रश्नावर बोलूया, जो खरं तर शतकानुशतके विचारला जातोय. वधस्तंभ ही खरंच फक्त एक दुःखद घटना होती, की त्यामागे देवाच्या मोठ्या योजनेचा एक खूप महत्वाचा भाग दडलेला होता? चला, आपण मिळून यामागचं गूढ समजून घेऊया. हा प्रश्न खरंच अनेकांना पडतो, नाही का? म्हणजे जर देवाने सगळ्यांच्या सगळं परिपूर्ण बनवलं होतं, तर मग वधस्तंभासारख्या घटनेची गरजच का पडली? तर आज आपण नेमकं याच कुड्याचं उत्तर शोधणार आहोत. बरं, या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी आहे एकच गोष्ट, आणि ती म्हणजे स्वतंत्र इच्छा. ही एक देणगी तर आहेच, पण गंमत बघा, हिच्यातच एक मोठा विरोधाभास लपलेला आहे. आता स्वतंत्र इच्छा म्हणजे नेमकं काय? फक्त चांगलं किंवा वाईट निवडण्याचं स्वातंत्र्य? नाही, इतकं सोपं नाहीये. हे बघा, याचा सरळ सरळ अर्थ आहे पाप करण्याची शक्यता असणं. जसं एका नाण्याला दोन बाजू असतात ना, अगदी तसंच. एका बाजूला निवड तर दुसऱ्या बाजूला धोका. आणि गंमत म्हणजे ही जी स्वतंत्र इच्छा आहे ना, ती फक्त माणसांनाच नाही तर देवदूतांना सुद्धा मिळाली होती. म्हणजे विचार करा, प्रत्येकाला निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं, पण त्याचसोबत पाप करण्याची शक्यताही होतीच. आणि जोपर्यंत ही इच्छा परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत पापाचा धोका टळणार नाही. आणि हे लक्षात घ्या, ती निवड शेवटी त्या प्राण्याची स्वतःची जबाबदारी असते. ओके, हा विरोधाभास आणखी सोपा करून समजून घेऊया. त्यासाठी आदामच्या उदाहरणाकडे वळूया. त्याची निवड खरोखरच अशक्य का होती ते आता आपल्याला कळेल. आदामची परिस्थिती जरा विचित्रच होती बघा. म्हणजे इकडे आड तिकडे विहीर. समजा त्यानं आज्ञा पाळली असती तरी काय झालं असतं? त्याची स्वतंत्र इच्छा अपूर्णच राहिली असती. का? कारण त्याला देवाचं प्रेम आणि न्याय म्हणजे काय हे कधी कळलंच नसतं. आणि दुसरीकडे आज्ञा मोडली तर पाप आणि शाप हे तर ठरलेलंच होतं. म्हणजे वधस्तंभाशिवाय त्याच्यासाठी पूर्णत्वाचा कुठलाच रस्ता खुला नव्हता. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की आदामानं जरी आज्ञा पाळली असती ना, तरी त्यानं काहीच साध्य झालं नसतं. का? कारण मूळ गोष्ट म्हणजे देवाच्या प्रेमाचा तो अंतिम पुरावा, तो वधस्तंभ, तो अजून समोर यायचा होता. आणि त्याशिवाय त्याची स्वतंत्र इच्छा पूर्ण होणं शक्यच नव्हतं. आणि इथेच या संपूर्ण गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट आहे. वधस्तंभ हा काही अचानक आलेला प्लॅन बी नव्हता. नाही, तो तर सुरुवातीपासूनच ठरवलेला अंतिम उपाय होता. जराही ही टाईमलाईन बघा. तुम्हाला लक्षात येईल की वधस्तंभ हा काही नंतर सुचलेला विचार नाहीये, तो देवाच्या मूळ योजनेचाच एक भाग होता. अगदी सृष्टी निर्माण होण्याच्याही आधीपासून. अगदी सैतानाचं म्हणजे हेलेलचं आणि आदमचं पाप होणं हे सुद्धा अपेक्षित होतं. आणि ते देवाच्या मोठ्या योजनेचाच एक हिस्सा होता. मग या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? तर तो आहे पूर्ण झालेली स्वतंत्र इच्छा. म्हणजे विचार करा, अशी एक अवस्था जिथे आपण आज्ञा पाळतो, पण कर्तव्य म्हणून नाही तर देवावरच्या प्रेमामुळे, अगदी सहजपणे, नैसर्गिकरित्या. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की वधस्तंभ हे ध्येय साध्य कसं करतो? स्वतंत्र इच्छेला परिपूर्ण बनवण्याचा त्याचा मार्ग कोणता आहे? ही प्रक्रिया 4 सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेता येते. पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी, वधस्तंभावर देवाचं ते अथांग प्रेम अनुभवणं. एकदा का ते प्रेम दिसलं की मग प्राणी स्वतःहून देवावर प्रेम करायची निवड करतो. आणि मग बघा, या प्रेमातून आज्ञापालन आपोआप घडतं, कर्तव्य म्हणून नाही. आणि तेव्हाच स्वतंत्र इच्छा पूर्ण होते आणि पापाची शक्यता कायमची संपून जाते. यामागे खूप मूलभूत तत्व आहे, ते समजून घ्या. निर्माण केलेले प्राणी स्वतःच्या मनाने प्रेम निर्माण करूच शकत नाहीत. प्रेम हे नेहमी देवाकडून मिळालेल्या प्रेमाला दिलेला एक प्रतिसाद असतो. आणि हे जे दैवी प्रेम आहे ना, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे वधस्तंभ. यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलं जातं. समजा एक मोठा मुलगा आपल्या वडिलांना धाकट्या मुलासाठी प्राण देताना पाहतोय. तेव्हा त्याला हे जाणवतं की अरे, माझ्या वडिलांनी माझ्यासाठीही हेच केलं असतं. वधस्तंभासही तसंच आहे. तो जरी मानवतेसाठी म्हणजे धाकट्या मुलासाठी असला तरी देवदूत म्हणजे मोठा मुलगा ते पाहतात आणि त्यांचीही स्वतंत्र इच्छा पूर्ण होते. म्हणजे वधस्तंभाचा परिणाम फक्त माणसांवरच होत नाहीये, देवदूतांसाठी सुद्धा तो तितकाच महत्वाचा आहे. यामुळे काय होतं तर देवाच्या प्रेमाबद्दल आणि न्यायाबद्दल त्यांच्या मनातली प्रत्येक शंका दूर होते. सैतानाने जे काही खोटं पसरवलं होतं ते सगळं उघडं पडतं आणि मग मानवांसोबतच त्यांचीही स्वतंत्र इच्छा परिपूर्ण होते. तर मग आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे येतोय. वधस्तंभ हा एक अंतिम, निर्णायक क्षण आहे. तो असा क्षण आहे जो सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि सार्वकालिक न्यायाचा पाया रचतो. वधस्तंभ देवाच्या खऱ्या स्वभावाचा इतका पक्का पुरावा बनतो की त्यानंतर कोणीही अज्ञानी राहू शकत नाही. त्यामुळे
प्रत्येक प्राण्याला एक अंतिम निवड करावीच लागते, स्वीकारायचं की नाकारायचं. आणि या सगळ्याचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर स्वतंत्र इच्छेची किंमत म्हणजे देवाचं सर्वस्व. यावर विचार करण्यासारखा आहे. आणि शेवटी हा सगळा तात्विक विचार एका वैयक्तिक प्रश्नावर येऊन थांबतो. वधस्तंभावर दिसलेल्या त्या प्रेमासमोर प्रत्येकाची निवड काय असेल? हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.